तर नमस्कार मित्रांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात आता विक्रांतच्या प्रश्नांनी होते. तो इंद्राला सर्वांसमोर विचारतो की त्याच्या हाताला नक्की जखम कशी बरी झाली आहे. विक्रांत मुद्दामच आता मालतीला मध्ये ओढतो आणि इंद्राला तिच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला लावतो. सुरुवातीला इंद्रा शांत राहतो, पण शेवटी त्याला सत्य सांगावे लागते. तो कबूल करतो की जेव्हा त्याने राणीला घराबाहेर काढलं होतं आणि तिच्या कानाखाली मारली होती ना, तेव्हा ते सर्व नाटक होतं. इंद्रा सर्वांना सांगतो की बुवांच्या हल्लेखोराला पकडण्यासाठी त्याने आणि राणीने मिळून हे भांडणाचे नाटक रचले होते. हे ऐकून मालती आणि रत्नाईला तर मोठा धक्काच बसतो. त्यांना असं वाटतं की त्यांच्याच मुलाने त्यांच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली आणि विक्रांतला विनाकारण संशयाच्या भोवऱ्यात पकडले. विक्रांत या परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतो. तो अत्यंत धूर्तपणे सर्व दोष राणीवर ढकलतो. तो म्हणतो की इंद्रा कधीच खोटे बोलू शकत नाही. हे सर्व राणीच्या सांगण्यावरून झालं आहे. विक्रांत आबांना सांगतो की जर माझ्याच घरात माझ्यावर असे आरोप होत असतील तर मला इथे राहण्याचा जरासुद्धा अधिकार नाही आहे. मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जात आहे आबा. मालती आणि रत्नाई त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. पण विक्रांत आपला निर्णय बदलत नाही. उर्मिलाही यात त्याला साथ देते आणि नवऱ्याचा स्वाभिमान म्हणून तीसुद्धा घर सोडायला तयार होते. विक्रांत आबांच्या पाया पडू लागतो आणि सांगतो की त्याला मालमत्ता नको आहे, फक्त त्यांचा आशीर्वाद हवा आहे. या भावनिक नाटकामुळे आता आबांचं मन पूर्णपणे विरघळतं. घर सोडून जाताना उर्मिला आता राणीजवळ येते आणि तिला अत्यंत कठोर शब्दात ती बोलू लागते. ती म्हणत असते, राणी, आता तुझे समाधान झाले असेल ना? आमचे घर तोडून तुला आता या प्रॉपर्टीवर राज्य करायचं आहे तर खुशाल कर. राणी हात जोडून तिची माफी मागू लागते आणि त्यांना थांबवण्याची विनंती करत असते. पण उर्मिला तिचे ऐकत नाही. शेवटी विक्रांत आणि उर्मिला बॅगा घेऊन महाडिकांच्या वाड्याबाहेर पडतात. विक्रांत गेल्यावर मालतीचा राग अनावर होतो. ती थेट राणीसमोर येते आणि तिच्या कानाखाली जोरात मारते. ती राणीला म्हणते की अवधसे, तू आल्यापासून माझ्या घराचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. तू माणसांच्या नात्यापेक्षा पैशाला आणि प्रॉपर्टीला जास्त महत्त्व दिले आहेस. मालती इंद्रालाही सुनावते की त्याने राणीच्या सांगण्यावरून स्वतःच्या भावावर हात उचलला. हे अत्यंत चुकीचे आहे. रत्नाई, जिने राणीला नेहमीच आपली मुलगी मानलं होतं, तीसुद्धा आता राणीच्या पूर्णपणे विरोधात जाते. राणी जेव्हा तिची समजूत काढायला जाते तेव्हा रत्नाई तिचा हात झिडकारते आणि सांगते की इथून पुढे माझ्याजवळ येण्याचा प्रयत्नसुद्धा तू करायचा नाहीस. आबासुद्धा इंद्रा आणि राणीवर अत्यंत नाराज झालेले आहेत. आबा भावूक होऊन म्हणतात की ज्या कुटुंबाला त्यांनी आयुष्यभर एकत्र ठेवले ते आज विखुरले गेले आहे. आबा इंद्रा आणि राणीसमोर आता हात जोडतात आणि रडत रडत तिथून निघून जातात. सर्वांनी सोडून दिल्यावर राणी आता पूर्णपणे खचून गेलेली असते आणि रडायला लागते. तिला वाटते की खरोखर तिच्यामुळेच हे घर तुटले आहे. अशावेळी इंद्रा तिला आता सावरतोय. तो तिला सांगतो की राणी, मला तुझ्यावर खूप विश्वास आहे. तू कधीच खोटे बोलणार नाहीस. राणी अजूनही गोंधळलेली असते की जर तिने विक्रांतला ॲम्ब्युलन्समध्ये पाहिले होते तर त्याने स्वतःला निर्दोष कसे सिद्ध केले. आजच्या भागाच्या शेवटी असे दाखवण्यात आले आहे की मालती इंद्राला राणीला घटस्फोट देण्यास सांगत आहे. मात्र इंद्रा आता राणीला सर्वांच्या नजरेपासून वाचवून त्याच घरात लपवून ठेवण्याचा काहीतरी नवीन प्लॅन करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात सांगायचे तर विक्रांतने पुराव्यांची अशी काही फेरफार केली आहे की सत्य बाजूला राहून राणीच गुन्हेगार ठरली आहे. आता इंद्रा आणि राणी या संकटातून कसे बाहेर पडतील आणि विक्रांतचे खरे रूप कुटुंबासमोर कसे आणतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे मित्रांनो.